राम आणि सीतेचा जेव्हा विवाह संपन्न झाला, पण मोठं संकट पुढेच होतं. आणि हे मोठं संकट रामचंद्राने त्यांच्या अत्यंत मधुर, प्रिय, नम्र अशा वचांनी कसं पार केलं, कसं त्याच्यावर विजय मिळवला, ती कथा पाहायची आहे. आणि म्हणून प्रचंड शिवधनुष्य उचलण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा बोलणं कसं असावं, ते किती मधुर असावं, किती विनम्र असावं, याचंही उदाहरण रामचंद्र आहेत. सर्व वऱ्हाड जेव्हा मिथिला नगरीतून बाहेर पडलं, मोठं वाजत गाजत आनंदात निघाले होते. आणि अशा वेळेला अचानक मार्गामधल्या त्या अरण्यातल्या सर्व पक्ष्यांनी चित्रविचित्र असे आवाज काढायला सुरुवात केली, कर्कश ध्वनी. हे ध्वनी तसे अशुभ होते. अनेकांनी विचारलं, महाराज दशरथ, आपण ह्या सगळ्या सुनबाईंना घेऊन चाललोय आणि हे अशुभ संकेत का, असे भयानक आवाज का येत आहेत? दशरथाने रथावरूनच लांब दृष्टी फेकली आणि चिंतेनच ग्रासलं. रामचंद्राने विचारलं, बाबा काय झालं? कोण येतंय तिकडून? कोणाच्या येण्याच्या भयाने सगळे पक्षी ओरडत आहेत? कोणाच्या येण्याच्या गतीमुळे एवढी मोठी धूळ उठली आहे की सगळ्या आसमंतात धुरळा उडल्यासारखा दिसतोय? असा कोण मोठा मनुष्य येतोय की ज्याच्या आगमनामुळे हे अरण्यातले पशु सुद्धा भयभीत झालेत? असं येतंय कोण? म्हणजे काय सांगू रामा, तुझंच नाव असलेला येतोय. माझंच नाव असलेला? हो, साक्षात जमदग्नी ऋषींचा हा पुत्र परशुराम या ठिकाणी येतोय. अरे बघ काय भयानक आहे. अरे दाढ़ी आर जटा सर पर है, हरिकीर्तनामध्ये हा पण एक सांगीतिक प्रकार आहे बरं का. आतापर्यंत आपण हरिकीर्तनातल्या आर्या 2-3 वेळा ऐकल्या. आता ही हरिकीर्तनामधली साखी आहे. या साखी नावाच्या वृत्तामध्ये त्या जमदग्नी पुत्र परशुरामांचं वर्णन असं आहे. दाढ़ी आर जटा सर पर है, असे ते महा उग्र संतापी परशुराम आलेले आहेत. काही खरं नाही रे बाबा, एवढे महा उग्र आहेत ते? नाही रे रामा, व्हावं लागलं. या भारतवर्षामधला एक मोठा श्रेष्ठ राजा कार्तवीर्य हा या परशुरामांच्या वडिलांकडे गेला होता. परशुरामांचे वडील जमदग्नी, माता रेणुका. जमदग्नीना 5 पुत्र, त्यातला हा धाकटा, याचं नाव नुसतंच राम असंच होतं. याने तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून परशु नावाचं अत्यंत महान शस्त्र प्राप्त केलं. त्यात प्रावीण्य मिळवलं, म्हणून परशुराम झाले. जेव्हा तपस्येसाठी परशुराम बाहेर होते तेव्हा हा कार्तवीर्य आला आणि या आश्रमामध्ये ही सुबत्ता पाहून सहज चौकशी केली की एवढी सुबत्ता कशी? उत्तरही मिळालं, येथे कामधेनू आहे. कार्तवीर्याने हट्ट धरला, आम्ही कामधेनू घेऊन जाणार. जबरदस्तीनं कामधेनू घेऊन गेले. आलेल्या परशुरामांना जेव्हा हे समजलं तेव्हा सर्व आश्रमीय लोकांनी एकत्र येऊन कार्तवीर्याच्या नगरीवरती हल्ला करून कार्तवीर्य संपला. महायुद्ध करून कार्तवीर्याला संपवला. शिवशंकरांच्याकडून मिळालेल्या त्या उग्र 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 अशा शस्त्रांचे प्रयोग केले. पण का होईना राजा मारला गेला होता. हे पातक आहे.
म्हणून त्यासाठी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, पुन्हा तप केलं पाहिजे असं वडिलांनी सांगितलं आणि प्रायश्चित्त घ्यायला परशुराम परत गेले तपस्येसाठी. ही संधी साधून या कार्तवीर्याच्या मुलांनी जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केला आणि एकट्या असलेल्या जमदग्नींवर असंख्य घाव घालून त्यांना संपवलं. आपली तपस्या करून परशुराम जेव्हा आले त्यांनी भयानक दृश्य पाहिलं, आपल्या वडिलांचा मृत्यू. आणि तेव्हा रेणुका मातेनं सांगितलं, हे उन्मत्त कृत्य ज्यांनी केलंय त्यांना शासन कर. सर्वच क्षत्रिय संपवून टाकायचे असा विचार परशुरामाने केलेला नाही. जे फक्त उन्मत्तासारखे वागले त्यांचाच फक्त संहार केलेला आहे. आपण नेहमी मोघम शब्द वापरतो, त्यामुळं गोंधळ होतात. म्हणून म्हणताना उन्मत्त क्षत्रिय आणि सज्जन क्षत्रिय असा शब्द न वापरता मोघम शब्द वापरला जातो, क्षत्रिय. असं झालं नाहीये. जेवढ्या 21 कुळांनी या अन्याय्य कर्मामध्ये सहभाग घेतला तेवढ्याच 21 कुळांना शासन केलाय. इतर सर्व क्षत्रिय कुळ आपापल्या कुलपरंपरेप्रमाणे राज्य चालवायला सुरक्षित आहेत, दशरथासह जनकासह. रेणुका महात्म्यामध्ये ज्या 21 कुळांनी या अन्यायामध्ये सहभाग घेतला तेवढ्यानंच फक्त शासन लावलं. आणि आपल्या वडिलांची उत्तरक्रिया जेव्हा केली तेव्हा या रेणुका मातेच्या आशीर्वादाने मला या सर्व पृथ्वीवरच्या अन्याय करणाऱ्या राजांना शासन लावता आलं, असा कृतज्ञ भाव त्या परशुरामांच्या मनामध्ये आहे. आणि यासाठी या देवीचा पहिला गोंधळ करणारा गोंधळी पुराणामधले पहिले परशुराम आहेत. लोककला महाराष्ट्राची, याच्यामध्ये देवीचा गोंधळ ही जी लोककला आहे, जोगवा मागण्याची जी परंपरा आहे, यातला पहिला गोंधळी कोण? पहिला जोगवा आईपाशी मागितलेला पहिला गोंधळी कोण? रेणुका मातेचा, परशुरामच आहेत. आणि हे जे लोकसाहित्यावर किंवा गोंधळ याच्यावर आधुनिक अभ्यास करून PhD करतात त्यांनी सुद्धा हे मान्य केलंय की परशुराम हे पहिले गोंधळी, संत साहित्याचे अभ्यासक म्हणतात परशुराम हे पहिले गोंधळी आहेत की ज्यांनी आपल्या त्या मातेकडे हा कायमस्वरूपी जोगवा मागितला आहे की बाई ग, दुष्टांना शासन करण्याचं हे जे सामर्थ्य तू आमच्या अंगात ठेवतेस ते कायम ठेव. ज्यायोगे आम्ही बाहेरच्याही दुष्टांना संपवू शकू, आमच्या आतल्याही दुष्टांना आम्ही संपवू शकू. आणि असा जो आपल्या या सगळ्या देवीच्या भक्तांचा मानस तो एकनाथ महाराजांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये जोगव्याच्या रूपाने मांडलाय. असे देवीचे प्रखर भक्त परशुराम, ज्यांच्या परशुची ताकद बाबा 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 भयानक भीती हो, त्याची भयानक भीती होती, भयानक दहशत होती परशुरामांची, की जवळजवळ त्रैलोक्याचं राज्यच हातात मिळाल्यासारखं. पण ते ऋषी आहेत, ऋषीनं राज्य करायचं नाही, फक्त राज्यावर नियंत्रण घ्यायचं आहे. आणि एवढ्यासाठी ते हाती आलेलं राज्य कश्यपांच्या स्वाधीन केलं, कश्यपाने पुढच्या राजांच्या स्वाधीन केलं. आणि कश्यपाने सांगितलं आता हे राज्य मला देऊन टाकलेस, दुसरीकडे जा राहायला. म्हणून स्वतःची कोकणपासून केरळपर्यंतची नवीन भूमी समुद्रात तयार केली आणि तिथे निवास केला. असे महापराक्रमी परशुराम, ते परशु घेऊन हाती धनुष्य बाण घेऊन, पाठीला भाता आहे बाणांचा, खांद्याला धनुष्य आहे, अंगावरती व्याघ्र चर्म आहे आणि खांद्यावर दुसऱ्या परशु धारण केलेले असे दाण 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 पावलं टाकत परशुराम येत आहेत. दशरथांना भीती वाटली, आता हे काय करतायत देव जाणे. आले परशुराम, थांबवा तुमचं वऱ्हाड. ते शिवधनुष्य कोणी मोडलं? मी शिवशंकरांचा प्रखर भक्त आहे, माझ्या उपास्य दैवताचं ते अत्यंत प्रसिद्ध असलेलं धनुष्य भंग करून टाकलं. कोणी शिवधनुष्य तोडलं? रथातून रामचंद्र खाली उतरले. परशुरामांना आधी
पूर्ण खाली वाकून गुडघे टेकून मस्तक जमिनीला लावून नमस्कार केला. मीच तो दाशरथी रामचंद्र. श्री रामचंद्राने असं सांगितलं, हे ऋषीवर, ते धनुष्य मोडावं यासाठी मी उचललंच नाही, ते पाहावं यासाठी उचललं होतं. मात्र प्रत्यंचा लावताना तेही दैवी वस्तू होती, त्याचा कोणताही अपमान करायचं मनात नव्हतं, पण ते जीर्ण होतं. यासाठी त्याचा भंग माझ्या हातून झाला, याबद्दल मी तेथेही शिवशंकरांची क्षमा मनोमन मागितली आहे. आणि आपण शिवभक्त आहात तर आपल्याही समक्ष पुन्हा एकदा याचा उच्चार करायला मला कोणताही कमीपणा नाही. भगवान शिवशंकरांचं आणखीन असंच एक धनुष्य माझ्याकडे आहे, जे त्यांनी त्रिपुरासुरासाठी वापरलं होतं. ते त्रिपुरासुरासाठी जे वापरलं होतं तेही असंच भयानक होतं, कारण ते धनुष्य इतकं मोठं असणं अपेक्षित होतं की त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाला वरदान असं प्राप्त झालं की आकाशामध्ये उडू शकणारी अशी 3 पुरं म्हणजे 3 शहरं त्याच्याकडे होती. पुरं म्हणजे शहर. आता अवकाशात उडणारी शहरं, त्यामुळं तो त्रिपुरासुर असा माजला. तो उडत राहायचा आणि जिथे खाली जमिनीवर दिवे लागणं दिसेल तिथे तिला कळायचं माणसं आहेत, शेती आहे, लुटण्यासाठी काही आहे, की ते अख्खं पूर खाली येऊन बसायचं. खालच्या वस्तीचे चुराडे, तिथलं सगळं लुटायचं, पुन्हा उडायचं. अरे या त्रिपुरासुराच्या भीतीनं माणसं दिवे लावायचे बंद करायला लागली, कारण वरनं दिवे दिसले की कळतं वस्ती आहे. म्हणून जेव्हा त्रिपुरासुर संपला तो दिवस लोकांनी दीपोत्सव म्हणून साजरा केला. सगळीकडे दिवे लागले की आता त्रिपुरासुराची भीती नाही. हा सर्व विश्वाला त्राही भगवान करत असताना गरज अशी होती की त्याचीही आकाशात उडणारी, कोणाच्याही शस्त्रांनी खाली न पडणारी, प्रबळ असलेली 3 शहरं एकाच बाणाच्या आघातात तुटली पाहिजेत. एक बाण सोडला की खळ 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 3 शहरं गेली पाहिजेत. म्हणजे ते धनुष्य किती मोठं पाहिजे, मग तो बाण काय ताकदीचा पाहिजे, ती प्रत्यंचा काय पाहिजे. आणि भगवान शंकरांनी तो पराक्रम केलाय रामा. त्रिपुरासुर संपवलाय. आणि ती त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा नाही, त्रिपुरारी पौर्णिमा आपण सगळे दीपोत्सव म्हणून साजरी करतो आहोत. ते त्रिपुरासुरासाठी वापरलेलं जे धनुष्य आहे ते आहे आमच्याकडे. दक्ष राजासाठी जे धनुष्य वापरलं त्याचा भंग केलाय. आता त्रिपुरासुरासाठी जे आहे ते तू पुन्हा एकदा वापरून दाखव, म्हणजे माझा विश्वास बसेल की ते तूच केलंस. अरे तुझ्यासारखा एवढासा मुलगा काय करणार, असं म्हणाले. तेव्हा रामचंद्र सुद्धा नम्रपणे इतकंच म्हणतात, हे ऋषीवर, मी विनम्रपणे तुम्हाला काही उत्तर देत नाही याचा अर्थ मी दुर्बळ आहे असं नव्हे. मी तुमच्या वयाचा, तुमच्या तपस्येचा मान राखून आपल्याशी बोलतोय. मी दुर्बळ नव्हे, मी हे करून दाखवीन. नुसतं धनुष्य पेलून नव्हे, मी ह्या धनुष्याला प्रत्यंचा लावून त्याच्यातून बाण सोडून काय करावं अशी आपली इच्छा आहे. काय करू शकशील. आपण आपल्या तपश्चर्येने या अवकाशात अनेक लोक निर्माण केलेत, अनेक ठिकाणी जाऊन वस्ती करता येईल अशी अवकाशातही स्थानं निर्माण केली आहेत. पृथ्वीवर केलीच आहेत, अपरांत भूमीसारखी. अवकाशातही बरीच स्थानं निर्माण केली आहेत. आपण म्हणाल तर एका बाणात मी ही अवकाशातली सगळी स्थानं उडवून लावू शकतो. परिणाम, आपण जे विविध वेळेला या विविध स्थानांवर जाऊन थोडे निवास करू शकता, आनंद घेऊ शकता, ते मात्र थांबेल. विश्वास बसेना, हा बोलतो करेल का, दाखव बरं. आणि खरंच प्रभू रामचंद्राने ते त्रिपुरासुरासाठी असलेलं शिवधनुष्य हाती पेललं. पुन्हा एकदा ती प्रत्यंचा ताणून लावली
आता ते काही धनुष्यभंग होणारं नव्हतं, चांगलं दणदणीत अवस्थेमध्ये होतं. तो दिव्य असा बाण घेतला. विश्वामित्राने दिलेल्या मंत्रांनी तो भारला, मंत्रून घेतला, अवकाशाकडे बरोबर लक्ष दिलं आणि पूर्ण बाणाला शक्ती लावून सैलशी जो बाण गेला, तो अवकाशामध्ये निर्माण केलेली बरीचशी अवकाश केंद्र परशुरामांना कळलं आहे बुवा. अर्थात या कथेतनं आणखीनही एक गोष्ट आपल्या प्रत्ययाला येते की आपण आपल्या परंपरेमध्ये परशुरामांना सुद्धा विष्णू अवतारच समजतो आणि रामचंद्रांना सुद्धा विष्णू अवतारच समजतो. म्हणजे पुढचा अवतार येण्यासाठी आधीचं अवतार आयुष्य संपलेलंच असलं पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे. तुमचं जीवन चालू असतानाच दुसरा ईश्वरी अवतार येऊ शकतो, ही ईश्वराच्या शक्तीची श्रीमंती आहे भारतात. आणि एवढा पराक्रमी आणि एवढा विनम्र असा रामचंद्र पाहिल्यानंतर त्याला आशीर्वाद देऊन, त्याला प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा महेंद्र पर्वताकडे परशुराम निघून गेलेत. दशरथांचा जीव भांड्यात पडला. इथं जर शस्त्रांची जुगलबंदी सुरू झाली असती तर वऱ्हाड राहिलं असतं बाजूला, लग्न कार्य राहिलं असतं बाजूला, भलतंच काहीतरी झालं असतं. पण रामा, तुझ्या शस्त्राच्या नैपुण्यानं आणि तसंच अत्यंत विनम्र बोलण्यानं तू परशुरामाला जिंकलंस. आपल्या शिष्याचा हा अतुलनीय पराक्रम विश्वामित्राने पाहिला आणि सांगितलं, रामा, आता अयोध्येमधलं आपलं पुढचं जीवन तुम्हाला व्यतीत करायचं आहे. किती वेळ गुरूंपाशी राहणार? एक वेळ असतेच जेव्हा गुरूंपासून निरोप घ्यावा लागतो. आता आम्ही आमच्या आश्रमामध्ये आमच्या पुढच्या तपस्यांच्यासाठी, संशोधनांच्यासाठी जातो. गुरूंचे अखंड आशीर्वाद घेऊन आपण आपल्या नगरीमध्ये सुखाने आता राज्य करा, गमन करा. नेरे गमा जाने साधने परे गरे गरे जाने धने रे नेरे गरे गम गम दम जाने साने द प म ग गरे ने ग बधाय सर्वत्र आनंदी आनंद आहे. आणि अशा वेळेला एका गोष्टीचं एक वैषम्य असं वाटतं की हे लग्न सोहळा करून घरी आले त्यानंतर भरत आणि शत्रुघ्न आपल्या पत्नींसह भरताच्या मामाकडे जाऊन राहिलेत. युधाजित जो मामा आहे, भरतही सपत्नीक तिकडे गेला आहे, शत्रुघ्नही सपत्नीक तिकडे गेला आहे. हे दोघही जण तिकडे जाऊन का राहिले हा एक मोठा प्रश्न आहे. पण राहिले अशी घटना आहे. या विवाह सोहळ्यामध्ये आणि आता पुढच्या प्रसंगामध्ये 10 वर्षाचं अंतर गेलाय. आता प्रभू रामचंद्र 25 वर्षाचे झालेत. 15व्या वर्षी ते बाहेर पडले होते विश्वामित्रांच्या त्या यज्ञ रक्षणासाठी. पुढे हा सगळा विवाहविधी सोहळा झाला. आता 25 वर्षाचे आहेत. अशा वेळेला दशरथाने सगळ्या राजदरबाराला एकत्र करून एक प्रस्ताव ठेवला. आता मी थांबायला हवं. आता नवीन लोकांना राज्य सांभाळायला द्यायला हवं. या दृष्टीनं दशरथाने जो प्रस्ताव मांडलाय तो ऐकण्यासारखा आहे. दशरथाने प्रस्ताव असा केलाय की माझी इच्छा अशी आहे की रामांना यौ राज्याभिषेकाचा अभिषेक आपण करावा, म्हणजे पुढचा राजा घोषित करावं. पण त्यातून माझ्या या मताला मी आग्रह धरणार नाही, राजा असला तरी आग्रह धरणार नाही. कारण राज्य हे प्रजेचं आहे, प्रजासत्ताक आहे. तुम्ही बहुमताने हो म्हणायचंय तर रामाचा राज्याभिषेक होणार. आणि दशरथाच्या प्रस्तावात आणखीन एक मोठी प्रजासत्ताक गोष्ट आहे, ती अशी, तुम्हाला राम पसंत नसतील तर आमच्या कुळातला कोणीही तुम्ही सांगा, आणि आमच्या कुळातले कोणीही पसंत नसतील तरी सुद्धा काहीही भय न बाळगता उघडपणे सांगा की तुमच्या अख्ख्या कुळामध्ये कोणी आम्हाला दिसत नाही, त्याच्याऐवजी या कुळातला हा माणूस राजा होण्याच्या योग्य आम्हाला वाटतो, आम्ही सगळ्या कुळासकट निवृत्ती घेऊ.
आम्ही सर्व कुळासह बाहेर होऊ, वानप्रस्थाला जाऊ किंवा सामान्य जीवन पत्करू आणि नागरिकांना जो हवा आहे, ऋषी मुनींना जो हवा आहे, अशाच योग्य राजाची या ठिकाणी आपण नियुक्ती करू. पुढचा राजा निवडताना तो फक्त माझा मुलगा आहे यासाठी मी आग्रह करणार नाही. शेवटी राज्य तुमचं आहे, राज्य तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही सांगा. आणि अशा वेळेला सगळ्यांनी एकच गर्जना करून सियावर रामचंद्र की जय, आम्हाला रामच पाहिजे, रामच पाहिजे, रामच पाहिजे. वसिष्ठ म्हणाले, हा अभिषेक कधी करायचा आहे? म्हणजे उद्या, उद्या करायचा. इतक्या घाईनं? होय, माझ्या जीवनाची मला शाश्वती वाटत नाही, उद्या करायचा. रामाना बोलवून घ्या. रामाना बोलवलं, सीतेला भेटले. आता याच्यानंतर सीते, तुझा नवरा राजा होणार आहे, सखल सुखाचा त्याग केल्याशिवाय राज्यपद नाही. अशा व्रतामध्ये तुझ्या नवऱ्याला बांधणार आहे बरं मी, देशील ना अनुमोदन? रामचंद्रांना सुद्धा वाटते, बाबा जरा थांब ना, आपण पुढचा मुहूर्त बघू, भरताला बोलवू, शत्रुघ्नाला बोलवू. माझे भाऊ सुद्धा माझ्या बरोबर नसताना इतका मोठा आनंदाचा उत्सव कसा साजरा करायचा? थांबा ना बाबा. आपल्या मुलांचं सुद्धा, आपल्या भावंडांवर चाललेलं एवढं मोठं प्रेम केवढं दशरथाला आनंद देत होतं, पण त्यासाठी दशरथ थांबायला तयार नाही झाले. पुढे रामचंद्रांसमोर राज्य आलं तरी सुद्धा ते कसे सम अवस्थेत होते, आणि त्याच्या पुढे संकट आलं तेव्हाही कसे सम अवस्थेच होते. त्या अवस्थेचं चिंतन करायचं आहे आणि आपल्या समाधानी वृत्तीला कुठेही डळमळीत होऊ द्यायचं नाही. ती आपली मनाची ताकद राम मंत्र, राम जप आणि रामचरित्राचं श्रवण वाढवीत असते. म्हणून सूत्र अभंग, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.